ओळख एकदा झालीच आहे. मी दीपाली चौधरी, सकाळ प्रकाशन पुस्तक विभाग बघते. प्रतिभासोबतचं हे माझं 5वं पुस्तक आहे. ज्यांनी कुणी बरं चूक झाली, 6वं आणि 7वं पुस्तक आहे. इंग्लिशवरती मी प्रत्यक्ष काम केल्यामुळे कदाचित माझी संख्या चुकत असेल मोजण्याची. वर करू, आता येतोय का क्लिअर? थोडा पंख्याचा जास्त आवाज असल्यामुळे मलाही अंदाज नाही आहे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढे पंखे नसतील तर बसणंही अशक्य होणार आहे. मला असं वाटतं की प्रत्येक पुस्तकाची एक निर्मिती कथा असते. ती जशी त्या लेखकाच्या मनात असते पुस्तक जन्माला घालते वेळी, तशी पुस्तक तयार होऊन येतं तेव्हा ती संपादकाच्या मनातही एक वेगळी कथा असते त्याची. प्रतिभाच्या प्रत्येकच पुस्तकाने आम्हाला काम करताना आनंद दिला आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या माझ्या रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टींसाठी लागणारं शहाणपण तिच्या लेखनामधनं आम्हाला मिळत असतं. तर तसे आम्ही पुस्तकाचे पहिले वाचक असतो आणि पहिले टीकाकारही असतो. जसं मगाशी तिने म्हटलं तसं की चुका काढल्या, तर चुका नाही काढल्या, पण चुका दुरुस्त नक्की केल्या. मला असं वाटतं की मेलडी इन लिव्हिंग टुगेदर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये ॲक्च्युली त्याच्या निर्मितीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ती पण एक मेलडियस कथाच होऊ शकेल असं हे पुस्तक झालेलं आहे. आजवर मी माझ्या कारकिर्दीमध्ये जवळपास 500च्या वर पुस्तकं नक्की केली आहेत, 300च्या वर लेखकांसोबत काम केलं आहे. पण हे पुस्तक हातात आल्यावर, नाही हे मी माझ्या कौतुकासाठी नव्हतं सांगितलं, थँक्यू फॉर ॲप्रिसिएशन, पण हे पुस्तक हातात आल्यानंतर मला जे भरून आलं होतं, माझी टीम त्याचे साक्षीदार आहे. कारण या पुस्तकाचं काम सुरू झालं ते साधारणपणे मार्च 15ला वगैरे असेल, आणि त्याच वेळेस नेमकं माझ्या लेकीचं आजारपण सुरू झालं, आणि मग त्याच्यामध्ये अर्थातच माझं शेड्यूल सगळं बिनसलं होतं. त्यामुळे ह्या पुस्तकाचं काम करायला, ॲक्च्युअल सुरुवात करायला मला 14 मे उजाडला होता, आणि आज आपण 24 मेवर आहोत. काल पुस्तक हातात आलं. याच्यामध्ये मघाशी प्रतिभाने उल्लेख केला तसं पहिला ड्राफ्ट मार्चमध्ये आला. त्याच्यानंतर अश्विनी महाजन आहे इथे, तिने त्याच्यावरती भाषिक संस्कार केले. मराठीसाठी अश्विनीने काम केलं आणि इंग्लिशसाठी मंजुला आणि योगिताने काम केलं. नुपूर कोऑर्डिनेशन बघत होती. टीमचं काम सुरू होतं, पण माझं काम काहीच झालं नव्हतं, जे 14 मेला सुरू झालं आणि त्याच्यावरती 2 संस्करणं होऊन परवा पुस्तक हातात आलं. मी, अश्विनी आणि मधुमिता आणि प्रतिभा आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी बसून एकमेकींना एकदाही न भेटता हे काम करत होतो. 260 पानांचं जवळपास पुस्तक झालं आहे आणि 10 दिवसात ते पुस्तक हातात येणं, प्रिंट होऊन, याच्यामध्ये आम्हा चौघींचा जसा वाटा आहे तसंच इतर अनेकांचाही आहे. नुपूर आहे, प्रिंटिंगची जबाबदारी जिने घेतली ती अपूर्वा आहे, अस्मिता आहे, अमृता आहे तिथे, बाकी माझ्या सहकारी वर्षा, अपूर्वा आहेत, आमची सेल्स टीम आहे. मला असं वाटतं की हे जे होतं की एकमेकांना प्रत्यक्ष न भेटता तरीही एकमेकांच्या मनातलं ओळखून काम पुढे सरकणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रतिभाने दाखवलेला विश्वास की एकही शब्द नकारात्मक न येता काम पूर्ण होईल याचाच दिलासा प्रत्येक वेळेस देणं, इट शोज दॅट जे ती पुस्तकांमधनं मांडते अनेकदा तेच तिच्या वागण्यातून पण दिसतं. मला असं वाटतं की काही वर्ष जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत काम करत असता तेव्हा तुमच्या मनातल्या गोष्टी की काय आवश्यक आहे आत्ता हे पुस्तक येण्यासाठी, त्या आपसूक टीममधल्या प्रत्येकासोबत प्रत्येकजण आपणहून करत असतो. एक जण ढेपाळलं की दुसरा प्रोत्साहन देत असतो. आणि काल जेव्हा पुस्तक आलं तेव्हा मला त्या पुस्तकाकडे बघताना
आणि आमची सहकारी अश्विनीची एक छोटासा मेसेज वाचताना की सहजीवन म्हणजे नेमकं काय असतं, तर यालाच सहजीवन हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं आणि हे जे टीमवर्क आहे ते सुद्धा एक प्रकारचं सहजीवन आहे. मग आपण इथे ह्या सगळ्या कामाच्या खेळाच्या टीमवर्कमध्ये इतकं प्रेमाने समजुतीने सहनशीलतेने वागतो आणि मग नवरा बायकोच्या नात्यामध्ये नेमकं काय होतं, तर मजाच असतं ते नातं. म्हणजे त्याच्याविषयी प्रतिभाने अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत की त्यात काही चुका होऊ नयेत म्हणून आपण काय करायचं. या पुस्तकातनं सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आज सकाळीच दुसरी एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे आपण आपल्या आईबाबांसोबत जितका काळ असतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त काळ आपण आपल्या जोडीदारासोबत असतो. पण आपल्या जोडीदाराची निवड मात्र आपण काही क्षण, काही मोजकी मिनटं, काही मोजके दिवस एकत्र घालवलेले असतात आणि आपण ती निवड करून मोकळे होतो. जितका आईबाबांसोबत वाढतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जोडीदारासोबत वाढतो. आईबाबांची निवड काही आपल्या हातात नसते, पण जोडीदाराची निवड आपल्या हातात असते. चुका झाल्या तर ते नातं म्हणजे नरक असतं, नाहीतर जर ते छान नातं असेल तर जगण्यासाठीची भरभरून ऊर्जा त्या नात्याकडनं मिळते. आणि आपल्यापैकी अनेकांनी असं, म्हणजे प्रतिभाने जी काही इथे कपल्स बोलवली होती, जे सगळे आले होते, त्यांचं अर्थातच या पद्धतीचं सहजीवन असणार आहे. पण काहींच्या वाट्याला ते आलेलंही नसेल. कदाचित ती निवड करणं याच्यामध्ये काही चूक झाली असेल, किंवा कदाचित दुसऱ्याला सांभाळून घेणं याच्यात काही चूक झाली असेल, किंवा त्यावेळेसची गरज ओळखून वागणं याच्यात चूक झाली असेल. असे सहजीवनाचे सगळे वेगवेगळे टप्पे, म्हणजे जोडीदाराची निवड करण्यापासून ते त्याच्याशी असलेले आपले मतभेद स्वीकारणं. मला असं वाटतं की एका चॅप्टरचंच नाव त्याच्यातल्या तडजोड, स्वीकार आणि आत्मसात करणं, अनुकूलन अशा पद्धतीचं आहे. तर असा काही हे सगळं समजतं, पण तुम्ही खात्री नाही देऊ शकत की कसं नेमकं आपण हे काय वागायचं म्हणजे काही बिनसणार नाही, आणि काय वागायचं म्हणजे हे नातं सुंदर होईल. पण अशी काही 100% सूत्र नसली तरी काही मूलभूत तत्त्वं असतात, काही तंत्र असतात, आणि त्या सगळ्याची मांडणी प्रतिभाने या पुस्तकात टप्प्याटप्प्याने केलेली आहे. दोन माणसांच्या नात्यासोबत अनेक माणसं जोडली जातात आणि त्या दोन माणसांचं जसं एक विश्व निर्माण होतं तसं तिथे जोडल्या जाणाऱ्या माणसांसोबत एक मोठं विश्व निर्माण होतं. अनेकदा मूल जन्माला घालण्यासाठी आपण लग्न केलेलं असतं, त्यामुळे त्या कुटुंबात वाढणारं जे मूल असतं तोच पुढे या देशाचा नागरिक होणार असतो, या समाजाचा एक घटक होणार असतो. आणि मागे एकदा प्रतिभाच असं या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाली होती तेव्हा की ती असं म्हणाली होती की दोन माणसांनी सुखी होणं, एकत्र आनंदात राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे, नाहीतर मग समाज सुखी होऊ शकणार नाही. तर हे कुटुंब हा समाजाचा एक छोटा घटक आहे. याचं हे म्हणजे सोशो पॉलिटिकल अंगाने आपण जर याचा विचार केला तर खूप जड भाषेमध्ये आपण ह्या सगळ्याची विद्यापीठीय शिस्तीमध्ये मांडणी करू शकू. पण हीच मांडणी तुमच्या माझ्या रोजच्या भाषेमध्ये सोपी, सहज, घरातल्या एखाद्या मोठ्या मावशीने सांगितल्यासारखी प्रतिभा करत असते. मला तर तिला मावशी पण म्हणावं असं वाटत नाही, कारण ती बरेचदा मैत्रीणच असते माझी, आणि बहुतेक इथल्या सर्वांचीच. पण हे सगळं समजून घेताना, सहवेदनेने समजून घेताना, संवेदनशीलतेने समजून घेताना आणि इतक्या सहज सोप्या शैलीत मांडत असतानासुद्धा ती सतत एक तटस्थ, वेळप्रसंगी आग्रही, ठाम, स्पष्ट भूमिका घेत असते. आणि मला असं वाटतं की तो जो मऊपणा आणि कठोरपणा माणसाच्या व्यक्तिमत्वातला, त्याचा जो समतोल आवश्यक असतो तो तिच्या व्यक्तिमत्वात जसा आहे तसा तो लेखनातही दिसतो आपल्याला. आणि सगळ्यांनी छान जगावं ही जी एक सततची आस तिच्या वागण्या, बोलण्या, लिहिण्यामध्ये असते, त्याच्यामुळे ती इतकी छान पुस्तकं लिहू शकली आहे मला असं वाटतं. आणि अर्थातच
दिलीप सरांचा याच्यात नक्कीच मोठा वाटा आहे. कारण आम्ही जेव्हा केव्हा घरी एकत्र काम करत बसलेलो असतो तेव्हा आम्ही कधी कधी खूप खिदळत असतो, कधी कधी खूप खूप खात असतो किंवा कधी कधी खूप तावातावाने काहीतरी वाद घालत असतो. पण ह्या सगळ्यामध्ये जी शांतता, जी सहजता त्यांच्या वागण्यामध्ये आजूबाजूच्या असते, ती बघता मला असं वाटतं की जसं प्रतिभाने प्रस्तावनेत सुरुवातीला मनोगतात म्हटलेलं आहे की तुम्ही दोघं सारखे असणं गरजेचं नसतं, पण तुम्हा दोघांना काहीतरी सारखं उद्दिष्ट शोधणं आणि सारखं आयुष्य जगण्याची आस असणं हे गरजेचं असतं एकमेकांसोबत. आय थिंक पुस्तकाचे म्हणजे प्रकाशनासाठी आपण सगळे आहोतच, पण ते दोघं जास्त आदर्श असतील. आणि मी त्या दोघांचंही त्यांच्या इतक्या सुंदर सहजीवनासाठी अभिनंदन करते. 50 वर्ष होत आहेत त्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे बघून जो आनंद आपल्याला सगळ्यांना मिळतो तो असाच दूरवर पसरत जावा. आणि पुस्तक हे त्याच्यासाठीचं एक माध्यम आहे की हे शहाणपण पोहोचवण्यासाठी आणि आपलं जगणं थोडं जास्त शहाणं समजुतीचं करण्यासाठी नेहमीच सकाळ प्रकाशन कार्यरत असतं. प्रतिभाने अशी छान छान पुस्तकं लिहावी, आम्ही ती पब्लिश करू. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे, विशेषतः मधुमिता आणि अश्विनीचे, मधुमिता इथे नाही आहे, खूप आभार मानते. आणि सगळ्यांना अशी टीम पण वाटायला मिळो आणि छान कामं आपल्या सगळ्यांच्या हातून होत राहोत. जे एक फिलिंग प्रतिभाशी बोलताना नेहमी असतं, तिच्या बोलण्यातून येत असतं. कष्ट सगळ्यांच्या आयुष्यात असतात, पण सतत कष्टाविषयी किंवा वेदनेविषयी न बोलता त्यातनं चांगलं काय घडलं याच्याविषयी ती बोलत राहते. तोच एक संवादाचा, आनंदाचा सूर सगळीकडे पसरत राहो ही शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू. आणि माफ करा मी जरा जास्त बोलले असेन, पण आय वॉज रिअली म्हणजे खूपच ओव्हरवेल्म्ड होते जेव्हा काल पुस्तक हातात आलं, तर कदाचित तोच टोन सुरुवातीला लागला असेल. थँक्यू व्हेरी मच.